प्रस्तावना. मुलांनो, महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. शिवराय राजा झाले. राज्याभिषेकानंतर लगेचच त्यांनी स्वराज्याची घडी बसविण्यासाठी प्रयत्न केले. स्वराज्याची घडी ही व्यवस्थित बसली, पण महाराजांना एक गोष्ट नेहमी सतावत होती, ती म्हणजे औरंगजेबाला तोंड द्यावयाचे म्हणजे आपल्या स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडे वाढवला पाहिजे. त्यासाठी दक्षिणेत आपले एखादे स्वतःचे मजबूत ठिकाण असले पाहिजे. झाले. महाराजांच्या मनात विचार आला आणि महाराजांनी दक्षिणेवर स्वारी करण्याची मोहीम हाती घेतली. त्याचीच माहिती आज आपण या पाठातून घेणार आहोत. मोहिमेचा बेत. 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. पण या सोहळ्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसातच म्हणजेच 17 जून 1674 रोजी माँसाहेब मृत्यू पावल्या. स्वराज्याचे छत्रपती घडविणाऱ्या स्वराज्याची संकल्पना प्रथम मांडणाऱ्या जिजामाता सगळ्यांना सोडून निघून गेल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. महाराजांचा आधारस्तंभ कोसळला. स्वराज्यातील सर्व जनतेचा, प्रजेचा आधार शिवराय होते, तर शिवरायांचा आधार माँसाहेब होत्या. महाराजांनी प्रत्येक निर्णय माँसाहेबांना विचारूनच घेतला होता. प्रत्येक मोहीम त्यांच्या आशीर्वादानेच काढली होती. आता त्यांना आशीर्वाद देणारे हात राहिले नव्हते. आईच्या मृत्यूमुळे महाराजांना अतिशय दुःख झाले. माँसाहेबच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातील गुरु, मार्गदर्शक व आधारस्तंभ होत्या. आई आणि मुलाची ही जोडी म्हणजे जगात वेगळी होती. महाराजांनी आईशिवाय जीवन या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता. महाराजांना खूप दुःख वाटत होते, परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. आपले दुःख आपल्या मनाशी धरून महाराज पुन्हा स्वराज्य चालविण्यासाठी सज्ज झाले. महाराजांनी महाराष्ट्रात सर्वच प्रांतात स्थिरता, शांतता निर्माण केली होती. आता त्यांचे लक्ष होते ते दक्षिण प्रांतावर. त्यांनी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कर्नाटक या प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्या काळी संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून ओळखला जाई. त्यात सध्याच्या भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश होत असे. या प्रांतात विजापूरच्या आदिलशहाचे वर्चस्व होते. पण महाराजांना आता आदिलशाहीची मुळीच भीती वाटत नव्हती, कारण आदिलशाही सत्ता मोडकळीस आली होती. आदिलशाहीतील सरदारांमध्ये फूट पडली होती. काही जण मुघलांना जाऊन मिळाले होते. त्यामुळे आदिलशाही पहिल्यासारखी मजबूत नव्हती. त्यामुळे महाराजांना त्यांचा धोका वाटत नव्हता. त्यांना खऱ्या अर्थाने मुघलांचा धोका वाटत होता. कारण उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी कोणती संधी मिळते का याची वाटच पाहत बसला होता. त्यात महाराजांचा राज्याभिषेक सोहळा एवढा दिमाखदार झाला होता की त्यामुळेही तो आणखीनच चिडला होता. त्यामुळे तो जरा जरी संधी मिळाली तरी स्वराज्य संपविण्यासाठी हवे ते प्रयत्न करणार हे महाराजांच्या लक्षात आले होते. म्हणून महाराजांनी मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही आपले एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार करून त्यांनी दक्षिणेवर स्वारी करण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत मागितली. त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत करण्याचे कबूल केले, कारण मुघल बादशाह कुतुबशहालाही संपवू पाहत होता. त्यामुळे त्याला मुघलांच्या विरुद्ध लढण्यास शिवरायांची मदतच होणार होती. मुलांनो, महाराज कोणतीही गोष्ट फक्त एका कारणासाठी करत नसत, तर त्यामागे त्यांचे अनेक उद्देश असत. तसेच या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक उद्देश होता, तो म्हणजे महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले हे दक्षिणेतील तंजावर या ठिकाणची जहागीर सांभाळत होते. वडील शहाजी राजे यांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडेच होती. त्यातील काही वाटा महाराजांना व्यंकोजीने देणे आवश्यक होते, पण त्यांनी तो शिवरायांना दिला नव्हता. तसेच आपले बंधू शिवाजी यांनी स्वतःचे स्वराज्य निर्माण केले आहे याचा त्यांना अभिमान वाटत नसे. महाराजांशी ते तुटकपणाने वागत. अशा व्यंकोजी राजांची दक्षिणेच्या मोहिमेत भेट घ्यावी व स्वराज्याच्या कामात त्यांची काही मदत मिळते का ते पाहावे, तसेच त्यांना 4 प्रेमाचे शब्द सांगून आपल्या बाजूने करून घेता येते का हे पाहण्याचा हेतू शिवरायांच्या मनात होता. गोवळकोंड्याला भेट. मोहिमेची पूर्वतयारी करून 6 ऑक्टोबर
1676 या दिवशी दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराज रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. महाराज दक्षिण मोहिमेवर निघाल्याचे माहीत झाल्यानंतर गोवळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशहा याने महाराजांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा महाराजांनी प्रथम कुतुबशहाची राजधानी गोवळकोंड्याला भेट देण्याचे व नंतर पुढील दक्षिणेकडील मोहिमेला जायचे अशी योजना आखली. मुलांनो, गोवळकोंडा हा किल्ला आजच्या आंध्र प्रदेश या राज्यात आहे. हा किल्ला म्हणजेच पूर्वी कुतुबशहाची राजधानी होती. कुतुबशहाने महाराजांच्या भेटीची मोठी तयारी केली होती. त्याने भेटीसाठी खास तंबू उभारला होता. महाराष्ट्र प्रांताचा राजा शिवछत्रपती गोवळकोंड्याला येणार आहे हे लोकांना माहीत होते. लोकांनी महाराज ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्दी केली होती. शिवराय राजधानी गोवळकोंडा येथे दाखल झाले. लोकांनी त्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. त्यांना बघण्यासाठी लोक गर्दी करून उभे होते. महाराजांनी केलेल्या पराक्रमाच्या बातम्या महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरही पसरल्या होत्या. महाराजांनी केलेला बलाढ्य अफझल खानाचा वध, शाहिस्तेखानाची लाल महालात झालेली फजिती, पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांनी करून घेतलेली सुटका, आग्र्याहून महाराजांची झालेली सुटका या सर्व साहसी प्रसंगांची बातमी संपूर्ण देशभर पसरली होती. त्यामुळे लोकांच्या मनात महाराजांविषयी आदर निर्माण झाला होता. हा आदर त्यांनी घराघरातून महाराजांवर फुलांचा वर्षाव करून व्यक्त केला. लोकांनी केलेले स्वागत व कुतुबशहाने भेटीची केलेली तयारी पाहून महाराज भारावून गेले. महाराज कुतुबशहाच्या दरबारात आले. महाराजांना पाहताच कुतुबशहा त्यांच्या समोर आला. त्याने महाराजांचे प्रेमाने स्वागत केले. महाराजांसाठी बनविलेल्या खास सिंहासनावर त्याने महाराजांना आपल्या बरोबरीने बसविले. त्याने महाराजांच्या सत्कारात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू दिली नाही. त्या ठिकाणी महाराज व कुतुबशहा यांच्यात दक्षिणेवरील मोहिमेची चर्चा झाली व त्यांच्यात एकजूट झाली. त्यानंतर शिवराय दक्षिणेकडे कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. जिंजी जिंकली. जिंजी हे किल्ल्याचे नाव आहे. हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे. शिवराय गोवळकोंड्यावरून भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई. या चेन्नईच्या दक्षिणेस जिंजी किल्ला आहे. हा किल्ला रायगडाप्रमाणेच प्रचंड मोठा आणि मजबूत होता. या प्रचंड किल्ल्याला महाराजांनी वेढा दिला आणि तो किल्ला जिंकला. जेवढे महत्त्व महाराष्ट्रातील रायगड व राजगडाला होते तेवढेच महत्त्व दक्षिणेतील जिंजी या किल्ल्याला होते. दक्षिणेत मराठ्यांचे व स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. 20 मे 1677 रोजी महाराजांनी जिंजी ताब्यात घेतला आणि महाराज दक्षिणेतील पुढील प्रांत जिंकण्यासाठी निघाले. 25 मे 1677 रोजी महाराजांनी वेलूर किल्ल्याला वेढा दिला. मराठ्यांचा विळखा अगदी अजगराप्रमाणे पडला होता. सुमारे 14 महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला ताब्यात घेतला. महाराजांना कर्नाटकात विजयच विजय मिळाला होता. कर्नाटकातील एकूण 20 लक्ष उत्पन्न मिळेल असा प्रदेश आणि कित्येक लहान मोठे किल्ले त्यांनी जिंकले होते. महाराजांना कर्नाटकातील मोहिमेतून प्रचंड यश प्राप्त झाले. व्यंकोजी राजांची भेट. मुलांनो, व्यंकोजी राजे हे शहाजी राजे व त्यांची पत्नी तुकाबाई यांचे पुत्र होते. ते महाराजांचे सावत्र भाऊ होते. महाराजांनी व्यंकोजींना भेटीसाठी बोलावले. व्यंकोजींना महाराजांना भेटण्याची इच्छा नव्हती. काहीशा नाखुशीनेच ते शिवरायांना भेटायला गेले. महाराजांनी व्यंकोजींचा योग्य तो सत्कार केला. तसेच त्यांना समजावून सांगून आपल्या स्वराज्याचे हे काम आहे व ते आपण कशासाठी करीत आहोत हे सर्व सांगितले. तसेच महाराजांनी त्यांना स्वराज्याच्या कार्यात तुम्हीही आम्हास मदत करावी असे सांगितले. महाराज दक्षिणेतील मोहिमेवर होते. त्यावेळी काही दिवस व्यंकोजी महाराजांबरोबर राहिले. परंतु एका रात्री ते महाराजांना काही न सांगता तंजावरला निघून गेले. ते फक्त गेलेच नाहीत तर त्यांनी लगेच महाराजांच्या फौजेवरच हल्ला केला. या चकमकीत व्यंकोजीचा पराभव झाला.
महाराजांना व्यंकोजीच्या मदतीची आशा होती. त्यांना वाटत होते अनेक वर्षांपासून दक्षिणेत राहत असलेला आपला भाऊ स्वराज्य विस्ताराच्या दक्षिणेकडील मोहिमेत आपल्याला साथ देईल. पण महाराजांची घोर निराशा झाली. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजी राजांना त्यांची समजूत काढण्यासाठी पत्रे पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश महाराजांनी त्यांना दिला. व्यंकोजीची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी म्हणून त्यांना कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजी राजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. म्हणजेच महाराजांना व्यंकोजींना सांगायचे होते की बाहेरच्या शत्रूवर तुम्ही विश्वास ठेवू नका, तर तुम्ही तुमच्या मनगटातील ताकदीच्या जोरावर लढा द्या. कर्नाटकात जोरदार यश मिळवून व बराच प्रांत जिंकून महाराज रायगडावर परतले. महाराजांनी स्वराज्यापासूनचे बरेच अंतर पार करून दक्षिण प्रांत जिंकला होता. या मोहिमेत महाराजांना जराही विश्रांती मिळाली नव्हती. रायगडावर पोहोचल्यावर विश्रांती घ्यावी तर इकडे जंजिऱ्याच्या सिद्धीने डोके वर काढले होते. तो स्वराज्यातील प्रजेला त्रास देऊ लागला होता. म्हणून महाराजांनी सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढली. कारण जंजिरा हा किल्ला पाण्यात होता, त्यामुळे तेथे आरमाराचीच आवश्यकता होती. मुलांनो, यावेळी महाराजांचे वय 50 वर्षांचे होते. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हापासून महाराज सलग 30-35 वर्षे कष्टच करीत होते. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. सततच्या लढाया, स्वाऱ्या, हल्ले चालूच होते. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला. रयतेचा वाली गेला. संपूर्ण महाराष्ट्राला दुःखात लोटणारा दिवस म्हणजे 3 एप्रिल 1680 हा होय. महाराजांनी त्या दिवशी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला. रयतेचा वाली गेला. रयत पोरकी झाली. स्वराज्याचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान झाले. लाखोंना पोसणारा जनतेचा जाणता राजा आज त्यांना सोडून गेला होता. महाराजांनी आपल्या आयुष्यात किती मोठमोठ्या घडामोडी घडवून आणल्या. आदिलशहा, मुघल सम्राट औरंगजेब यांसारख्या शत्रूंना पराभूत करून त्यांनी आपले स्वतःचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. महाराजांच्या या कार्यासारखे कार्य महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात कुणीही केले नव्हते. महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे होते. ते थोर राष्ट्रपुरुष होते. अशा या जनतेच्या राजाला मानाचा मुजरा. महाराजांची समाधी रायगडावर आहे. याच गडावर त्यांचे वयाच्या 50व्या वर्षी निधन झाले. मुलांनो, महाराजांनी स्वराज्याचा विस्तार महाराष्ट्रापर्यंत मर्यादित न ठेवता तो दक्षिणेकडे तंजावरपर्यंत केला. मराठ्यांचे आरमार. आरमार म्हणजे युद्धनौकांचे तांडे होय. युद्धनौका म्हणजे लढाऊ जहाजे. लढाऊ जहाजांचे एकत्र तांडे म्हणजे आरमार होय. पायदळ घोडदळाप्रमाणेच मराठ्यांच्या आरमाराकडे शिवछत्रपतींनी विशेष लक्ष दिले. त्यांनी ते आरमार सुसज्ज व सामर्थ्यशाली केले. कारण मुघल व विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू होते. त्यांना पायदळ व घोडदळाच्या मदतीने महाराजांनी पराभूत करीत आणले होते. त्यांना सळो की पळो करून सोडले होते. मात्र जमिनीवरील शत्रूंसारखेच समुद्रावरही महाराजांना शत्रू होते. त्यामध्ये सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज हे प्रमुख होते. शिवरायांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीच आरमार दल उभारले होते. मराठ्यांचे व मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय. या अर्थाने शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक किंवा निर्माणकर्ते मानले जातात. शिवरायांनी युद्धनौका बांधायचे कौशल्य परदेशातील लोकांकडून आपल्या लोकांना शिकवले. पुढे आपल्यातील लोक युद्धनौका बांधू लागले. 1664 मध्ये महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला. त्यानंतर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग
इत्यादी पाण्यातील किल्ले बांधून त्यातील काही किल्ल्यांवर जहाजे बांधण्यास सुरुवात केली. शिवरायांनी युद्धनौका घेऊन अनेक मोहिमा काढल्या. त्यांनी 1665 पर्यंत कारवारपर्यंतचा समुद्रकिनारा आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. महाराजांच्या आरमारांचे प्रमुख दौलत खान, इब्राहिम खान, मायनाक भंडारी यांसारखे अधिकारी होते. इतर सैन्य दलातील सैन्याप्रमाणेच नौदलातील सैन्याचा पगार दरमहा नियमित होई आणि जहाजांची चोख व्यवस्था ठेवलेली असे. शिवरायांचे आरमार शक्तिशाली होते. सागरी शत्रूवर त्याचा जबरदस्त वचक बसला होता. किल्ले. महाराजांच्या काळात किल्ल्यांना अतिशय महत्त्व असे. राज्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांचा फार उपयोग होई. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती त्यावेळी होती. अशा परिस्थितीत महाराजांच्या स्वराज्यात लहान मोठे असे सुमारे 300 किल्ले होते. उदाहरणार्थ राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इत्यादी काही महत्त्वाचे किल्ले महाराजांच्या स्वराज्यात होते. प्रत्येक किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवलेला असे. प्रत्येक किल्ल्यावर किल्ल्याचा किल्लेदार, सबनीस व कारखानीस हे अधिकारी असत. इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 धडा 16 राज्य कारभाराची घडी बसवली. प्रस्तावना. मुलांनो, आपण पाहिले की शिवरायांनी किती कष्टाने प्रयत्नाने स्वराज्य उभे केले. म्हणतात ना, कोणतीही गोष्ट मिळविणे कमविणे सोपे असते, पण ते टिकवून ठेवणे खूप अवघड असते. ते अवघड काम सोपे करण्यासाठी महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वराज्याची घडी व्यवस्थित बसविण्याचे कार्य हाती घेतले. त्याची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. राज्य कारभाराची घडी. शिवरायांनी जीवाचे रान करून म्हणजेच अतिशय कष्टाने स्वराज्याची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा आपला जीवही धोक्यात घातला. स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व आपल्या राज्याला त्यांनी सर्वांकडून मान्यता मिळवली. हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले. महाराजांच्या स्वराज्यातील प्रजा सुखी होती. महाराष्ट्रातील देवदेवळे सुरक्षित होती. एवढेच नव्हे तर इतर धर्मांचीही प्रार्थनास्थळे सुरक्षित होती. प्रजा सुखासमाधानात राहत होती. मात्र स्वराज्यावर अनेक संकटे आणि अडचणी येत होत्या. या सर्व संकटातून पार पडून स्वराज्य जसे आहे तसे कायम टिकावे असे शिवरायांना वाटत होते. राज्य कायम सुरक्षित टिकवायचे असेल तर प्रथम आपल्याला स्वराज्याची व्यवस्थित घडी बसविली पाहिजे असे महाराजांना वाटत होते. त्यामुळे राज्याचा राज्यकारभार व्यवस्थित चालावा म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली. मुलांनो, आजच्या काळात आपल्या राज्याचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून मुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री असतात. त्याचप्रमाणे महाराजांनी निरनिराळी 8 खाती निर्माण केली. प्रत्येक खात्यावर एक प्रधान प्रमुख म्हणून नेमला. प्रत्येक खाते त्या प्रधानाकडे सोपवले. हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय. ते पुढील प्रमाणे होते. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. प्रधानाचे नाव मोरोत्रिंबक पिंगळे. पद प्रधान. काम राज्यकारभार चालवणे. रामचंद्र निळकंठ मुजुमदार. अमात्य राज्याचा जमाखर्च पाहणे. हंबीरराव मोहिते. सेनापती सैन्याचे नेतृत्व करणे. मोरेश्वर पंडितराव. पंडितराव धर्माची कामे पाहणे. निराजी रावजी न्यायाधीश न्यायदान करणे. अण्णाजी दत्तो सचिव सरकारी आज्ञापत्रे पाठविणे. दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री पत्रव्यवहार सांभाळणे. रामचंद्र त्र्यंबक डबीर सुमंत परराज्यांशी संबंध ठेवणे. प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाण
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा. या 4 ओळीतून शिवरायांचे अष्टप्रधान सांगितले आहे. तसेच या सर्वांचे प्रमुख हे शिवरायच असतील हेही यातून सांगितले आहे. या अष्टप्रधानातील पंडितराव व न्यायाधीश हे दोघेच युद्धप्रसंगात मैदानावर लढत नसत किंवा उतरत नसत. इतर सर्वांना युद्धाच्या वेळी रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करून लढाई करावी लागे. मुलांनो, मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे महत्वाचे सर्वोच्च पद म्हणजे प्रधानांचे पद होय. राजाच्या गैरहजेरीत प्रधानच स्वराज्याचा कारभार चालवित असत. अशा प्रकारे सर्व खात्यातील प्रमुख वेगवेगळी कामे करीत असत. हे आपल्याला या तक्त्यावरून समजले आहेच. ही सर्व कामे स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. त्यासाठी तेवढी हुशार व कर्तबगार व्यक्तीच त्या ठिकाणी असणे गरजेचे होते. शिवरायांनी योग्य माणसांचीच निवड या कामांसाठी केली होती. शिवरायांना माणसांच्यातील गुणांची पारख होती. त्यामुळे त्यांनी आपल्या अष्टप्रधानातील प्रमुखांची योग्य निवड केली होती. महाराजांनी या मंत्र्यांना प्रदेश किंवा जहागिरी दिल्या नव्हत्या, तर त्याऐवजी त्यांनी या सर्व परंपरेने चालत आलेल्या गोष्टींना बगल देत रोख पगार मात्र भरपूर दिला. त्यामुळे सर्व मंत्री अतिशय जबाबदारीने आपली कार्ये व्यवस्थित पार पाडत असत. शिवरायांची संरक्षण व्यवस्था. शिवरायांचे सैन्य. शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात घाट माथ्यावरील मावळे व कोकणातील हेटकरी लोक असत. पायदळात 10 सैनिकांचा मिळून दाहिजा असे. त्यावर हवालदार, जुमलेदार, 1 हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत. सैन्यातील दुसरे दल म्हणजे घोडदळ होय. घोडदळाचेही 2 विभाग होते. एक विभाग बारगिरांचा होता. बारगिरांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत असत. सरकारी घोड्यांवर खुणेकरिता शिक्के मारीत. बारगिरांना महिन्याला पगार दिला जाई. घोडदळातील दुसरा विभाग होता शिलेदारांचा. शिलेदारांकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत. शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत असत. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना सरकारकडून योग्य तो मोबदला दिला जात असे. घोडेस्वाराजवळ भाला असे. 25 बारगीर व शिलेदार यांवर 1 हवालदार असे. शिवरायांच्या लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळही मोठे होते. पायदळाच्या प्रमुखास सरनोबत असे म्हणत. पायदळात व घोडदळातही हवालदार, जुमलेदार, 1 हजारी, पंच हजारी असे अधिकारी असत. शिवरायांच्या सैन्यात महाराष्ट्रातील सर्व जातींचे लोक असत. हे सैन्य 8 महिने लढाईवर असे, तर 4 महिने आपल्या प्रांतात. शिवरायांचा सैन्यावर धाक होता, त्यामुळे त्यांचे सैन्य शिस्तबद्ध होते. सैन्याची शिस्त कडक असे. आणलेली सर्वच्या सर्व लूट, पैसे, दागदागिने सरकारात भरावे लागत. तसेच स्वारीवर किंवा लढाईला जाताना स्त्रियांना बरोबर नेण्यास मनाई असे. त्यामुळे सैनिक पूर्णपणे लढाईवर लक्ष केंद्रित करून लढत असत. महाराजांचे सैन्य स्त्रियांचा आदर करत. तसेच परप्रांतात युद्धाला गेल्यानंतर धार्मिक स्थळे, स्त्रिया, मुलेबाळे यांना किंवा प्रजेला त्रास दिल्यास महाराज त्या सैनिकांना कडक शिक्षा देत असत. त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करणारे म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांना सक्त व कडक ताकीद असे. सैनिकांचा पगार वेळच्या वेळी मिळत असे. हेर खाते. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत हेर खाते होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवरायांच्या पराक्रमी मावळ्यांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत महत्वाचा सहभाग होता. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया, तसेच शत्रू प्रदेशातील संपन्न शहरे, खजिने ठेवलेल्या जागा, स्वारीसाठी जाण्याचा व येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून शिवरायांनी अनेक धाडसी मोहिमा केल्या. सुरतेसारखे शत्रूचे संपन्न शहर लुटले. छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गटात फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत,
यांसारखे वेषांतर करून जात असत. शत्रूची सर्व प्रकारची माहिती काढून आणत व महाराजांना सांगत असत. शिवराय कोणत्याही प्रकारची स्वारी करण्यापूर्वी हेरांकडून बातम्या मिळवत आणि त्यानंतरच त्या अनुषंगाने मोहिमेचे बेत आखत. महाराजांचे गुप्तहेर हे फक्त गुप्तहेर नसत, तर ते चांगले लढवय्येही असत. त्यांना कधी कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल हे सांगता येत नसे. मुलकी व्यवस्था. स्वराज्यातील मुलकी म्हणजे नागरी व्यवस्थाही शिवरायांनी चोख ठेवली होती. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय होऊ दिली नव्हती. स्वराज्यात एकूण 12 सुभे होते. सुभा म्हणजे प्रांत होय. सुभ्यावर सुभेदार हा अंमलदार असे. सुभ्याचे काही विभाग असत, त्यांना परगणा म्हणत. एका परगण्यात अनेक गावे असत. प्रत्येक गावातील व्यवहार पाहण्यासाठी पाटील व कुलकर्णी असत. शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ बनविले असले तरी राज्याचा कारभार शिवराय स्वतः बघत. अधिकाऱ्यांच्या नेमणुका ते स्वतः करत. या नेमणुका करताना ते अतिशय काळजी घेत असत. योग्य मोबदला हे शिवरायांचे तत्व होते. प्रधानांना शिवराय कामे नेमून देत. स्वराज्याचा खजिना नेहमी द्रव्याने भरलेला असे, पण त्याचा वापर फक्त आणि फक्त स्वराज्याच्या कामासाठीच केला जात असे. राज्यकारभारात त्यांनी जात धर्म पाहून भेदभाव केला नाही. त्यांचे सर्वात मोठे शत्रू हे मुस्लिम होते, तरीही महाराजांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही. महाराजांचे सर्वात मोठे आरमार होते. आरमाराचा प्रमुख दौलत खान होता. यावरून आपल्या लक्षात येईल की महाराजांनी माणसामाणसात जातीवरून किंवा धर्मावरून भेदभाव केला नाही. ते फक्त व्यक्तीमधील गुण पाहत असत. त्यांनी नेहमी गुणी माणसांना जवळ केले. त्यांच्यातील गुणांचा कौशल्यांचा उपयोग त्यांनी स्वराज्यासाठी करून घेतला. हे आपल्याला हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या उदाहरणातून लक्षात येईल. अतिशय गरीब व रस्त्यावर बहुरुपयाचे काम करणाऱ्या व्यक्तीस त्यांनी हेर खात्याचे प्रमुख केले. स्वराज्याच्या उपयोगी पडणाऱ्या लोकांना ते कधी विसरले नाहीत, तर स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्याला मात्र त्यांनी कधी माफ केले नाही. फितुरांना म्हणजेच शत्रूला मदत करणाऱ्या लोकांना त्यांनी कडक शिक्षा केल्या, मग तो फितूर आपला असो व परका असो. उदाहरणार्थ फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे होते. त्यांनी शिवरायांना स्वराज्याच्या कार्यात मदत करायची सोडून ते त्यांच्या विरोधात कारवाया करू लागले, म्हणून शिवरायांनी त्यांच्या विरोधातही लढाया केल्या. अशा प्रकारे शिवरायांनी स्वराज्याची घडी अतिशय व्यवस्थित बसविली होती. शिवरायांचा राज्यकारभारही अतिशय चोख होता.